ಪ್ರಾಣಿಗಳು ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮನುಷ್ಯರು ಅವರು ಯಾವನನ್ನ ಇರಲಿ ಅವ್ನು ಯಾವನನ್ನ ಇರಲಿ ಅವ್ನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗ್ತದೆ. ಇದುವರೆಗೂ 15 ವರ್ಷ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬ್ರ ಜೊತೆ ಇದ್ದೆ. ಇನ್ನು ನಾನು ಸಾಯೋವರೆಗೂ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನಮ್ಮ MLA ಸಾಹೇಬ್ರ ಜೊತೆ ಇರ್ತೀನಿ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಜಮೀರಣ್ಣನ ಜೊತೆ ಇರ್ತೀನಿ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಪ್ರಮಾಣ ಮಾಡ್ತೀನಿ. गाय पर सियासत कोई नई बात नहीं है। हाल ही में चामराजपेट में 3 गाय के थनों को काटकर तीनों गाय को जख्मी करने का दिल दहला देने वाला वाकया पेश आया था। चामराजपेट के MLA व रियासती वजीर जमीर अहमद खान ने मौका वारदात पर पहुंचकर जायजा लिया था। गाय के मालकान से मुलाकात कर इन्हें यकीन दिलाया था कि इस पर कार्रवाई होगी, जांच होगी और खातियों को सजा दी जाएगी। इस काम के अंजाम देने वाले दरिंदों को ढूंढ ढूंढ कर निकाला जाएगा। ಈಗ ಪ್ರಾಣಿಗಳು ಮಾಡ್ತಾರಂದ್ರೆ ಅವ್ರ ಮನುಷ್ಯರು ಅವರು ಯಾವನನ್ನ ಇರಲಿ ಅವ್ನು ಯಾವನನ್ನ ಇರಲಿ ಅವ್ನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗ್ತದೆ. बताया जा रहा है कि कुछ दरिंदा सिफत लोगों ने चामराजपेट और रियासत में हिंदू और मुसलमानों के दरमियान नफरत पैदा करने या फसाद करने की नीयत से साजिशन इस काम को अंजाम दिया था और कुछ लोग जमीर अहमद खान और रियासती वजीर आला और कांग्रेस की मकबूलियत से काफ़ी परेशान नज़र भी आते हैं। पुलिस ने एक शख्स को इस मामले में गिरफ्तार किया है और मज़ीद तफ्तीश जारी है। दिल दहला देने वाले इस वाक़े के बाद रियासती वजीर जमीर अहमद खान ने इन गाय के मालिक करुणा को 3 गाय देने का ऐलान किया, यानी कि कोशिश की। इस पर करुणा ने इन गाय को लेने से मना कर दिया था। आज करुणा की माँ और इसकी बहन अमूदा और साबिरी ने जमीर अहमद खान के सरकारी मकान पहुंचकर तीनों गाय को लेकर चली गई और साथ ही जमीर अहमद खान का शुक्रिया अदा करते हुए भाई के रवैये और फैसले पर माफ़ी भी मांगी। अपोजिशन इस इंसानियत सूज हादसे पर भी सियासत करने से बाज नहीं आ रही है और बार बार इसे मजहबी रंग देने की कोशिश की जा रही है और जमीर अहमद खान और सिद्धरामैया के खिलाफ बयान देकर माहौल बनाने की कोशिश की जा रही है। जमीर अहमद खान पहली मर्तबा नहीं बल्कि जब भी रियासत में इस तरह के वारदात पेश आते हैं तो जमीर अहमद खान मदद के लिए पहुंचते हैं। जमीर अहमद खान ने 3 लाख की मालियत की 3 तंदुरुस्त गाय को इनके मालकान को देकर इंसानियत का पैगाम दिया है, लेकिन इस पर भी सियासत की जा रही है। मुकामी लोगों का कहना है कि यह हादसा एक सोची समझी साजिश हो सकता है। कोई दरिंदा सिफत ही ऐसा काम कर सकता है। इसकी जांच होनी चाहिए। जो भी इसके पीछे हैं इसके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। ಮೊನ್ನೆ ಶನಿವಾರ ರಾತ್ರಿ 3 ಹಸುಗೆ ಕೆಚ್ಚಲನ್ನ ತಿಂದು ಮಾಡಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಮಾರನೇ ದಿವಸ MLA ಇವರು ಜಮೀರಣ್ಣ ಬಂದ್ರು. ನಮ್ಮ ಜಮೀರಣ್ಣ ಬಂದು ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಅಮ್ಮ ಈ ತರ ಆಗಿದ್ರಲ್ಲಿ ನೀನ್ ಜೀವನ ಮಾಡೋದಾ ನಿಮ್ಮ ಅಣ್ಣ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಹ್ಞೂ ಅಂತಂದೆ. ಸರಿ ಆಯ್ತಮ್ಮ ಅದಕ್ಕೇನಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಮಾರನೇ ದಿವಸನೇ ಇಳಿಸ್ಬಿಟ್ರು ಹಸುಗಳಲ್ಲಿ 3 ಹಸುನ ನಮ್ಮ ಜಮೀರಣ್ಣ ತಂದು ನಿಲ್ಸಿದ್ರು. ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಬೇಡ ಅಂದ್ಬಿಟ್ಟ. ಬೇಡ ಅಂದಿದ್ದಕ್ಕೆ ನನಗೆ ತುಂಬಾ ಬೇಜಾರಾಯ್ತು. ಸರಿ MLA ಸಾಹೇಬ್ರನ್ನ ನೋಡಿ ಜಮೀರಣ್ಣನ ನೋಡಿ ಸಾರಿ ಕೇಳೋಣ ಅಂತ ಬಂದೆ. ಮತ್ತೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಶಾಕ್ ಕೊಟ್ರು ನನಗೆ. 3 ಹಸುನ ಕೊಡ್ಸಿ ಸರಿ ಅಮ್ಮ ನೀನ್ ಸಾರಿ ಕೇಳೋದಿರ್ಲಿ ಒಂದ್ ಕಡೆ, ಸರಿ ನನ್ಗೇನಾದ್ರು ನೀನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ 3 ಹಸುನ ತಗೊಂಡೋಗಿ ನನಗೋಸ್ಕರ ನೀನ್ ಇಟ್ಕೋ. ಇದುವರೆಗೂ 15 ವರ್ಷ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬ್ರ ಜೊತೆ ಇದ್ದೆ. ಇನ್ನು ನಾನು ಸಾಯೋವರೆಗೂ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನಮ್ಮ MLA ಸಾಹೇಬ್ರ ಜೊತೆ ಇರ್ತೀನಿ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಜಮೀರಣ್ಣನ ಜೊತೆ ಇರ್ತೀನಿ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಪ್ರಮಾಣ ಮಾಡ್ತೀನಿ. ಅದರಿಂದ ಬೆಳಿತಿದ್ವು ನಮ್ಗೆ ಅದು ಸಾಕ್ತಿತ್ತು ನಮ್ಮನ್ನ. ಕೊನೆಗೆ ಇವತ್ತು 3 ಹೋಯ್ತು. ಮಾರನೇ ತಾಯಿ 3 ತಾಯಿನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಜಮೀರ್ ಸಾರು. ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ಮಾಡಿದ ಹಸುನ ಹಾಕಿದ್ರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ತಕ್ಕ ಶಿಕ್ಷೆ ಇಸ್ಕೊಡ್ಲೇಬೇಕು. ಮನೆ ಚಲೋ ಅದೇ ಪಾರ್ಟಿದಲ್ಲಿದ್ದೀನಿ ನಾವು. ಇಲ್ಲಮ್ಮ ಹೋಗು ನೀನು ನಡೀತೀವಿ ಮನೆಗೆ ಬರ್ದು ಹೋಗ್ತೀನಿ ಹೋಗು. ಆಯ್ತಮ್ಮ ದೇವರೊಳಗೆ